नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 24 जुलै 2025. चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी. ओके, व्हिडिओ अगदी 5 मिनिटाचा असेल. पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. ओके, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच कोणता देश युनेस्कोमधून बाहेर पडला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. ओके, नुकताच अमेरिका हा देश युनेस्कोमधून बाहेर पडला आहे. ओके, तर पाहूयात चला युनेस्को म्हणजे काय. ओके, तर युनेस्को म्हणजे काय, तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजेच संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था, जी की जगभर शिक्षण, विज्ञान संशोधन, सहकार्य, संस्कृतीचे संरक्षण, वारसा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळं जतन करण्याचे आणि शाश्वत विकास यांना प्रोत्साहन देण्याचे याचे कार्य आहे. ओके, तर चला पाहूयात पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, नुकतेच MS रामचंद्रन रावने, म्हणजेच नुकतेच MS रामचंद्र रावने कोणत्या राज्याच्या नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? ओके, तर नुकतेच MS रामचंद्र रावने त्रिपुरा या राज्याच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. ओके, तर योग्य उत्तर असेल बी, त्रिपुरा. चला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा केला गेला? ओके, तर नुकताच राष्ट्रीय ध्वज दिवस हा 22 जुलैला साजरा केला गेला. ओके, तर ऑप्शन नंबर बी 22 जुलै याचं उत्तर असेल. ओके, चला पाहूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या IITने सर्वात हलकी व्हीलचेअर YD1 लॉन्च केली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, IIT मद्रास. ओके, IIT मद्रास याचं उत्तर असेल. तर IIT मद्रासने YD1 लॉन्च केली आहे, जी की सर्वात हलकी व्हीलचेअर आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे ठेवण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. ओके, तर आपल्या महाराष्ट्रातील जे इस्लामपूर गाव आहे, म्हणजे इस्लामपूर जे आहे त्याचं नाव ईश्वरपूर असे ठेवण्यात आले आहे. ओके, तर चला पाहूयात पुढचा प्रश्न. कोणता दिवस दरवर्षी आता शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 22 जुलै. ओके, तर नुकताच 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. ओके, म्हणून साजरा करण्यात येणार आहे याच्या पुढे पण. ओके, तर लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ विश्वचषक 2025 आयोजित होणार आहे? ओके, तर बुद्धिबळ 2025 विश्वचषक हा भारतामध्ये आयोजित होणार आहे. ओके, तर भारत हेचं उत्तर असेल. ओके, चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता देश ICCचे नवीन सदस्य बनले आहेत? ओके, खालीलपैकी कोणते देश आहेत जे की ICCचे सदस्य बनले आहेत? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही. ओके, म्हणजे कोण, तिमोर लेस्ले आणि झांबिया हे दोन्ही पण देश ICCचे नवीन सदस्य बनले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहूयात आपण 9वा प्रश्न. थोडीशी माहिती पाहूया त्या 9वा प्रश्न पाहण्याआधी ICCबद्दल. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, ज्याची स्थापना 15 जून 1909 रोजी झाली होती. मुख्यालय आहे दुबई, युनायटेड अरब अमिराती. ओके, तर चला पाहूयात आपण 9वा प्रश्न. नुकताच कोणत्या देशामध्ये कामचास्की शहराजवळ 7
7.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया. तर नुकताच रशियामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये हॉर्नेबल संरक्षणासाठी एक केंद्र स्थापित होणार आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी तमिळनाडू. ओके, तर तमिळनाडूमध्ये हॉर्नेबलच्या संरक्षणासाठी नवीन एक केंद्र तयार होणार आहे. ओके, चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.